दिवसभरातल्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या, सरन्यायाधीश भूषण गवईंचे पहिल्याच दिवशी आदेश आहेत। तर नव्यानं खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाला आदेश। राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे। कर्नल सोफिया कुरेशींवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विजय शहांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणतेही आदेश देऊ नये, काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांची मागणी आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेरप्रभाग रचना करा, निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आणि कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाले। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार। बच्चू कडूंकडून अमरावती शिक्षक मतदारसंघात चाचपणी सुरू आहे। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची संघटनात्मक बैठक। शिंदेंच्या शिवसेनेमधील नाशकातील संघटनेची मुंबईत झडती घेणार आणि खासदार श्रीकांत शिंदे शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांची झडाझडती घेणार आहे। गोकुळ दूध संघामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांना एक मोठा धक्का। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे बंडाच्या तयारीत आहेत। अरुण डोंगळे हे गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येची माहिती धनंजय देशमुखांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक 22 जूनला आहे आणि या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे काय निर्णय घेणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष आहे।